नमस्कार. लिव्हिंग एनलायटनमेंट या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण धर्म म्हणजे काय या गोष्टीचं थोडंसं विश्लेषण घेऊया. आज सगळ्यांना धर्म या गोष्टीबद्दल चर्चा करायची आहे, धर्माबद्दल राजकारण करायचं आहे. आज सगळीकडे धर्माची चर्चा आहे, पण किती जणांना खरा सनातन हिंदू धर्म म्हणजे काय माहिती आहे, याची उत्पत्ती कुठून झाली, खरा सनातन हिंदू धर्म म्हणजे खरंच एक रिलिजन आहे का, तर नाही. खरा सनातन हिंदू धर्म एक कल्चर आहे, ते पूर्ण कल्चर आहे. त्याच्यात वेगळे वेगळे संप्रदाय मिळून सनातन हिंदू धर्म तयार होतो. सनातन हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या देवतांची आराधना करून, साधना करून एनलायटनमेंटकडे जाण्याचे मार्ग शिकवलेले आहेत. म्हणून वेगवेगळे संप्रदाय त्याच्यामध्ये एकजीव झालेले आहेत. त्याच्या इतका सहिष्णू, त्याच्या इतका आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर अकोमोटिव्ह, खूप जणांना आतमध्ये सामावून घेणारा, खूप नाही तर सगळ्यांनाच सामावून घेणारा हा असा धर्म आहे. म्हणूनच या धर्मामध्ये खूप देवी देवता, खूप संत, खूप विचारधारा सगळ्या समाविष्ट आहेत. आपण या धर्मातून खूप प्रकारचे वेगवेगळे शास्त्र, वेगवेगळ्या पद्धती, आचारपद्धती वापरतात आणि त्यातून एनलायटनमेंट घेतात. त्यामुळे ॲक्च्युली सनातन हिंदू धर्म आत्ताच्या भाषणात जी लोक वापरतात की जाणव्यांचा आहे किंवा आमचा हिंदू धर्म वेगळा, तुमचा हिंदू धर्म वेगळा, असं काही नाही. अशांना हिंदू धर्म कळलेलाच नाही. खरा हिंदू धर्म हा तुम्ही दररोज एक कुठली तरी पद्धत जगणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं एकत्रीकरण करून जगत आपलं आयुष्य हे एनलायटनमेंटकडे नेणे याच्यासाठी आहे. धर्मची खरी व्याख्या ॲक्च्युली धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्मला तुम्ही इंग्लिश शब्दच नाही आहे, इंग्लिश शब्द वापरू शकत नाही धर्मासाठी. धर्म हा धर्मच आहे. जसं आईचा धर्म, बहिणीचा धर्म, वडिलांचा धर्म, भावाचा धर्म, नवऱ्याचा धर्म, कामगाराचाही एक धर्म आहे, पोलिसांचाही एक धर्म आहे. आणि हे सगळं धर्म असं धरून जे सगळे चालतात ते सनातन समजू शकतात. त्यामुळे एक राजकारण एक धर्म आहे. सनातनमध्ये राजकारण हा सुद्धा एक धर्म आहे. सनातनमध्ये प्रेम हे एक सुद्धा धर्म आहे. त्यामुळे त्याला अनुसरून ती गोष्ट करताना येणारी आचारसंहिता, जी आचारसंहिता तुम्ही वापरता त्यात कुठली तत्त्व लावता, ती तत्त्व किती चांगल्या प्रकारे घासून पुसून अभ्यासात्मक तयार केलेली आहे, हे सगळं सनातनमध्ये लिहिलेलं आहे, वेदांमध्ये लिहिलेलं आहे. आणि अशा वेदांचा बेस घेऊन जो सनातन धर्म आलेला आहे त्याबद्दल आज आपण या चॅनलवर रोज थोडी माहिती घेत जाऊया. बी ब्लिसफुल.
थँक्यू.